शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी असून त्यातील काही पिकांवर रोगकारक असतात तर काही बुरशी पिकांचं रोगापासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. या बुरशीचं कार्य, वैशिष्ट्य आणि रोग नियंत्रणातील महत्त्व याविषयी आपण जाणून घेणार आहोत. कापूस, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला आणि ऊस अशा विविध पिकांवर सुरुवातीच्या काळात मर, मुळकूस, कॉलर रॉट, खोडकूस आणि जमिनीत वाढणारे अनेक बुरशीजन्य रोग आढळून येतात. बऱ्याचदा रोपवाटिकेतली रोपं अचानक माना टाकतात. या रोगांसाठी फ्युजारियम, व्हर्टिसिलियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, पिथियम अशा बुरशी कारणीभूत असतात. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाचा वापर केला जात असला तरी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून जैविक बुरशीनाशकाचा वापर फायदेशीर ठरतो. यामध्ये ट्रायकोडर्मा बुरशी उपयुक्त ठरते. ही बुरशी बियाण्यांवर रोग पसरवणाऱ्या बुरशीची वाढ होऊ देत नाही. ट्रायकोडर्माची कार्यपद्धती जी आहे त्याविषयी समजून घेऊ. ट्रायकोडर्मा ही बुरशीच्या धाग्यांना विळखा घालून त्यातली पोषक द्रव्ये शोषून घेते. परिणामी रोगकारक बुरशींमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्वांची कमतरता निर्माण होते. त्यांची वाढ खुंटते. ही बुरशी ग्लायटॉक्झिन आणि व्हिरिडिन नावाचं प्रतिजैविक निर्माण करते. ती रोगकारक बुरशींना मारक ठरते. ट्रायकोडर्मा बुरशी मातीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्याकरताही उपयुक्त ठरते. ट्रायकोडर्मा ही विविध पद्धतीद्वारे वापरता येते. उदाहरणार्थ बीज प्रक्रिया, माती प्रक्रिया, झाडाच्या बुंध्याभोवती द्रावणाची आळवणी, पिकाच्या फवारणीद्वारे आणि सेंद्रिय खत निर्मितीकरताही उपयोग होतो. बीज प्रक्रिया करताना 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणं या प्रमाणात बियाण्यास वापरावं. बियाणं स्वच्छ फरशी, प्लास्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळावं. बियाणं ओलसर होईल इतपत पाणी शिंपडून संवर्धन हलक्या हातानं बियाण्यास चोळावं. प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सावलीत वाळवून त्वरित पेरणी करावी. ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक बुरशीनाशकांसोबत करू नये. ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या आणि थंड जागेत साठवावं. ट्रायकोडर्माचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. ट्रायकोडर्मा या बुरशीची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण शक्ती वाढण्यास मदत होते. रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. पिकांच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेपर्यंत संरक्षण करतं. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. ट्रायकोडर्मा ही बुरशी नैसर्गिक घटक असून पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. माती, पाणी आणि पक्षी यांच्या आरोग्यास धोका पोहोचत नाही. ही बुरशी मातीतल्या सेंद्रिय पदार्थांवर वाढत असल्यामुळं रासायनिक बुरशीनाशकांपेक्षा जास्त काळ प्रभाव टिकून राहतो. पिकांचं संरक्षण अधिक चांगल्या प्रकारे होतं. विविध रोगांवर या बुरशीचा वापर आपण करू शकतो. सर्वच पिकांसाठी मर, मुळकूज, खोडकूज, रोपांचा नाश यासाठी आपण ट्रायकोडर्मा वापरू शकतो.